तर गोंदियामध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे गोंदियातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या धानाची मळणी करून वाळवण्यासाठी ठेवलाय, तर अनेक शेतकऱ्यांचे धान हे शेतामध्ये उभे आहे। या पावसामुळे पीक खराब होण्याची देखील भीती शेतकऱ्यांना भेडसावतीये। तर मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले। पालिकेकडून नदी सफाईचं काम सुरू असताना जेसीबीने धडक दिल्यामुळे ही पाईपलाईन फुटली। तर पाईपलाईन दुरुस्तीसाठी किमान 4 ते 5 दिवस लागणार आहेत। त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः विस्कळीत झालाय। अगोदरचा धरणात जेमतेम पाणी साठा उरल्यामुळे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय आणि अशामध्येच आता पाणी नसल्याने मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय। जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली झाली आहे। त्यांच्या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आलं। साइड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावरती सुपेकर यांची बदली झाली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती मिळाली। तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी देखील माहिती समोर येते। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल झालाय। वैष्णवीच्या नातेवाईकांनाही निलेशनं धमकावलं होतं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यामुळे तपासात मोठा अडथळा येतोय। दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जालिंदर सुपेकर यांनी हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला। तसंच हगवणे कुटुंबीय सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते। वैष्णवीला न्याय देण्यावरती आमचा भर आहे। ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावरती कडक कारवाई झालेली आहे। निलेश चव्हाणला सुद्धा कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं। निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचा सुद्धा छळ केला, त्याबाबत सुद्धा त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। संपूर्ण हगवणे कुटुंब त्यांच्या संपर्कात होतं, त्यामुळे निलेश चव्हाणला अटक झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असंही त्या म्हणाल्या। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसंच मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। तसंच नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी असं देखील शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बजावलं। इवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5000 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावरती घेण्याबाबत करार करण्यात आला। प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई बसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। ठाणे पालिकेनं नुकतीच 91 जणांना पदोन्नती दिली आहे। त्यानंतर आता पालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये अभियांत्रिकीची 66 आणि अग्निशमन विभागातील 382 फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेतला आहे। सरत्या वर्षात भारताचा आर्थिक विकास मंदावल्याचं समोर आलं। जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.4% मंदावला। त्यामुळे 2024-25 मध्ये देशाचा विकास दर 6.5% खाली आलाय। गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास हा नीचांकी दर आहे। मध्य रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं अखेर धाराशिव रेल्वे स्थानक म्हणून नामांतर करण्यात आले। त्यामुळे पूर्वी यूएमडी या स्टेशन कोडनं ओळखलं जाणारं स्थानक आता डीआरएसवी या नवीन स्टेशन कोडनं ओळखलं जाईल। म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवरती आलेत। म्हाडाकडून लवकरच संबंधित जाहिरात एजन्सीला अभय योजनेअंतर्गत होर्डिंग नियमित करून घेण्यासाठी नोटिसा पाठवल्या जाणार आहेत। दिलेल्या मुदतीत जाहिरात एजन्सीनं थकीत पैसे आणि दंडाची रक्कम भरून होर्डिंग नियमित न केल्यास बेकायदेशीर होर्डिंगवरती हातोडा पडणार आहे। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली। आता 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय।
मुंबईत ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारला जाणार आहे. उद्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीला दर दिवशी 50 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावरती ओढवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नव्याने निविदा प्रक्रिया राबवणार की सुरू असलेल्या निविदेला स्थगिती देऊ असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील वाहनांचं प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी तसंच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं आपल्या विविध विभागांच्या मालकीची 21,425 वाहनं भंगारात काढली आहेत. यातील 12,823 वाहनं 1 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2025 या काळात भंगारात काढण्यात आली. कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे.के. कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून तो खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आलाय. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळाल्यामुळे हा मार्ग शुक्रवारपासून सकाळी 7 ते रात्री 12 या कालावधीत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला राहणार आहे. शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसीसाठी राज्य सरकारनं 31 मार्चची मुदत दिली होती. ही मुदत आता 31 मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात 77% जणांचं ई-केवायसी पूर्ण झालंय. त्यामुळे उर्वरित सुमारे 23% ग्राहकांना 31 मे नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का असा सवाल उपस्थित होतोय. मुंबईतील जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असून सुपर स्पेशालिटी विभागासाठी 272 कोटींचा निधी मंजूर केलाय. विशेष म्हणजे हा निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पातून उपलब्ध झालाय. देशाचा परकीय चलन साठा 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात $6.99 अब्ज वाढून $692.72 अब्ज वरती पोहोचल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दिली. 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण परकीय चलन साठा $4.89 अब्ज घटून $685.73 अब्ज झाला होता. मुंबईत सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामं पूर्ण करण्यासाठी शनिवारी 31 मे रोजी डेडलाईन असताना सुद्धा आतापर्यंत मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झाली आहे. मावळातून पोलिसांनी ज्वलनशील केमिकल आणि पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त केलाय. कामशेत इथल्या मुंढावरे गावच्या हद्दीत कामशेत पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत 2,88,600 रुपये किमतीचा साठा जप्त केलाय. लोणावळ्यातील वलवण धरणावरती मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणाचा धरणातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे हा 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. देहू रोड रेल्वे स्टेशनवरती सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा तसंच दुपारच्या लोणावळा पुणे लोकल सेवा पूर्ववत करावी आणि या मागणीसाठी देहू रोड रेल्वे स्टेशनवरती धरणं आंदोलन करण्यात आलं. 15 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल अधिकाऱ्यांना दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी उभारलेला शेल्टर हाऊस आपत्ती निवारण उभारणी या विकास कामाचं भूमिपूजन योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. या इमारतीचा उपयोग आपत्ती काळात लोकांना स्थलांतरित करण्यासाठी होणार आहे. शासकीय 20 गुंठे जागेत हे उभारण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळकेंची बैठक झाली. प्रलंबित असलेल्या लोणावळा भांगरवाडी पूल अनुकंपा तत्वावरील कामगारांच्या नोकऱ्या भाजी मंडई घरकुल योजना यासोबतच इतर योजनांवरती चर्चा झाली. बीड तालुक्यातील आहेर वडगाव इथून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीचा व्हिडिओ का काढला असा जाब विचारत कृष्णा रोहिटे या तरुणाला मारहाण करण्यात आली. दरम्यान आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालाय मात्र आरोपी अद्याप फरार आहे. अलिबागमध्ये जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक जादूटोणा आणि देवदेवस्कीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. पोलीस कोठडीत त्यांना ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. 2 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी सारखी नसते असं स्पष्ट करत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता 2 सत्रात नीट पीजी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मनमानी ठरवत सर्वोच्च न्यायालयानं तो रद्द केला. परिणामी देशभर एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे होणाऱ्या नीट पीजी या लेखी परीक्षेच्या आधारे MD, MS सोबतच वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी मिळाली आहे. यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकरच दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकडा सहन करावा लागतोय. मुंबईकर शुक्रवारी सुद्धा घामाच्या धारांनी हैराण झाले. मागील 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येत नाहीये.
कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडपा बसवण्याचं काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवरती रेंगाळले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही, असं हवामान विभागानं सांगितलंय. इयत्ता 11वी संकेतस्थळाला लागलेल्या तांत्रिक अडचणीचे ग्रहण 5व्या दिवशी काही अंशी कमी झालंय. अनेक समस्यांनी 4 दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये सुद्धा गर्दी ओसरल्याचं दिसलं. आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मागील 15 दिवसात सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत. 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयकं पाठवली असून सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे. या विरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आलाय. पुणे महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवरती आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईमध्ये बदली केली. पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता, मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती, तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग, परिमंडळ 3च्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन बांधलं जात आहे. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचे 21 कोटी स्मारक उभारण्यात आले. या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती. शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजे 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद असणार आहे. पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचं पेव फुटलेलं असतानाही अवघे 20 बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या 2च दिवसात महापालिकेनं 11 बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केली. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार, अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजे सलग 36 तास 5व्या मार्गावरती आणि यार्ड मार्गावरती जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डातील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावरती जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत उपनगरीय मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवण्यात येणार आहेत. गेले किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढलंय. राज्यातील 49,228 हेक्टरवरील उन्हाळी पिकं, भाजीपाला, फळांचं नुकसान झालंय. पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलं. इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी बांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येते. त्या अंतर्गत 10वी-12वीच्या यशवंतांचा प्रकल्प, कार्यालय, अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावरती सन्मान केला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील पुनर्वसन रखडलेल्या 18,000 कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यात हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
याला इथल्या नागरिकांनी विरोध केलाय. जनता दल, सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मोरोशीतील जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. बाजारात कांद्याची 3.5 लाख क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक म्हणजेच 1,65,000ची आवक झाली. सोलापुरात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला. शिरवणे एमआयडीसीमध्ये जहाजाचे पार्ट चोरून नेणाऱ्या टोळीला तुर्भे पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये पोलिसांनी 93 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील 4ही आरोपींना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. महाड एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीमध्ये वायू गळती झाली. दरम्यान उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवरती कारवाई करण्यात आली. पुण्याचे विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे आज सेवानिवृत्त होत आहेत. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं महापालिकेसमोर ते निवृत्त झाल्याबद्दल रागानं फटाके फोडले. उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत 4.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आणि 20 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. मेट्रो विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी यावेळी मंत्री मोहोळ यांनी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा. मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं पावसाळ्याआधी पूर्ण करावीत असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावरती कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. 6 नवीन कोर्सेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर काय खबरदारी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. नागपूरच्या सीताबर्डी भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान नागपूरचा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागानं वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा दिला. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. शेगाव ते संग्रामपूर रस्त्यावरती अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. मान तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. टोमॅटो आणि कांद्याचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला. या नुकसानीची पाहणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन सुद्धा दिलंय. मात्र ही मदत केव्हा मिळणार, शेतकऱ्यांचं नेमकं किती प्रमाणात नुकसान झालंय यासंदर्भात माहिती मागवली जाईल. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा इथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं अतिक्रमणांवरती जेसीबी चालवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्ण निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातील एका रुग्णावरती सातारा जिल्हा रुग्णालयात तर एकावर कराडमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आषाढी सोहळ्याच्या पूर्वतयारी आधीच पंढरपुरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 2 रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. गोंदियामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 50च्या वर शिक्षकांनी रक्तदान केलं तर 20 नागरिकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतलाय. सोलापुरात पालिकेनं देशमुख पाटील वस्तीमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. महानगरपालिकेनं 34 घरांचं अतिक्रमण काढलंय. त्यामुळे 15 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. नागपुरातील प्रभाग क्रमांक 23 मधील विविध समस्यांना घेऊन भाजपच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. नाग नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून नुकसान झालं. दरम्यान जगनाडे चौक ते प्रजापती नगरपर्यंत नाल्याअंतर्गत भिंत बांधून घ्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या रिसोड सेनगाव मार्गावरील कृषी कार्यालयात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील 2,45,000ची रोख रक्कम लंपास केली. कल्याणमधील केबीसी इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळून एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. वारंवार भिंत दुरुस्तीसाठी पाठपुरावा करून सुद्धा शाळा प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापुरात वाळूच्या वादातनं 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मॉकड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे. ऑपरेशन शील्डच्या अंतर्गत हे मॉकड्रिल करण्यात येणार असून जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनात हजेरी लावतील. यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती असणार आहे. भोपाळमध्ये मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या स्वागताचे भव्य पोस्टर लावण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा गौरव या बॅनरवरतून करण्यात आलाय. विविध भाषांमध्ये पोस्टर ठिकठिकाणी शहरात लावण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भोपाळमध्ये माहेश्वरी सिंदुरी साडीच्या विक्रीत वाढ झालेली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं महिलांनी या साड्यांची खरेदी केली. माहेश्वरी साडी ही मध्य प्रदेशमध्ये महिला सशक्तीकरणाचं प्रतीक मानली जाते. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी थेट गाझा संकटाची तुलना सिंधू पाणी करारासोबत केली. ताजिकिस्तानमध्ये बोलताना शहबाज शरीफ यांनी गाझा संकटाचा उल्लेख केला. आता आपण पाण्याच्या शस्त्राप्रमाणे वापर झाल्याचं पाहत आहोत. भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करतोय, मात्र पाकिस्तान भारताला सिंधू पाणी करारावरील लाल रेषा ओलांडू देणार नाही, असं शरीफ यांनी म्हटलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या अंतिम सामन्याला 3ही सेनादलांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. दरम्यान 3 जून रोजी अहमदाबादला होणाऱ्या सामन्याला उपस्थित राहण्यास त्यांनी नकार दिलाय.